हॅलो, कसं चाललं स्टडी? आय होप सगळं ठीकच असणार आहे. ओके, सो आपण पॉईंटवर येऊया. तर आज आपण घेणार आहोत प्लांट किंगडम. ओके, तर त्याआधी आपण बघूया की टॅक्झॉनॉमिकल हायरार्की जी आहे तर ती तर जसं खूप साऱ्या त्या गॅलेक्सीजमध्ये मिल्की वेव, त्यामध्ये आपला सूर्यवाला आपलावाला गॅलेक्सी, देन अर्थच्या नंतर परत इतके सगळे कॉन्टिनेंटमधलं एशियाच्या नंतर इंडियामध्ये स्टेट आपलं महाराष्ट्र, अशा टाईपची जी हायरार्की आहे तर ही अशीच या टॅक्झॉनॉमिकल हायरार्की सुद्धा आहे. तर आपण ही बघूया. ओके, तर सगळ्यात खालची एंटिटी आहे स्पेसिस, देन जिनस, देन फॅमिली, देन ऑर्डर, त्याच्यावरती क्लास, देन फायलम आणि त्यावरती किंगडम. हा ना PYQला येऊन पण गेलेला आहे क्वेश्चन. तर हे लक्षात ठेवण्यासाठी ना मी एक स्टेटमेंट तयार केलेलं. एक स्पेसमध्ये एक जिनियस होता, त्याला फॅमिलीने ऑर्डर केलं की तू एकतर क्लास कर नाहीतर फिजिक्समध्ये किंग बन. ओके, देन स्पेस म्हणजे स्पेसिस, जिनियस म्हणजे जिनस, फॅमिलीचं फॅमिली, ऑर्डर त्याच्यानंतर, आणि क्लासवालं एकतर तू क्लास कलवाला क्लास, देन फिजिक्स म्हणजे फायलम आणि किंग म्हणजे किंगडम. ओके, लाईक एक स्पेसमध्ये एक जिनियस होता, त्याला फॅमिलीने ऑर्डर केली की तू एकतर क्लास कर नाहीतर फिजिक्समध्ये किंग बन. ओके, देन आता आपण पॉईंटवर जाऊया की विडाकरने काय केलेलं, 5 पार्टमध्ये डिवाइड केलेलं, क्लासिफिकेशन केलेलं. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, ॲनिमलिया. तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या हिशोबाने प्लांटे आणि ॲनिमलिया. तर आपण आज बघणार आहोत प्लांटे. तर एकदम बेसिकपासून बघूया, प्रायमरीपासून, की काहीच नसताना एकदम जेव्हा स्टार्टिंगला कोणती गोष्ट येईल तर काही फिक्स नसणार ना, एकदम बेसिकवाले येणार. तर पहिलं आलेलं की रूट्स अँड शूट्स कुठे आहेत ना त्या प्लांटचे और त्या एंटिटीचे, तर ते कळतच नव्हतं की काय कुठे, एकदम असं घोषपोच झालेलं तशा टाईपचं होतं. लाईक थैलीमध्ये खूप साऱ्या गोष्टी टाकल्यास कसं काही लक्षात येत नाही की कुठली गोष्ट कुठे, तर तसं आलं रूट्स अँड शूट कुठे आहेत काही कळतच नव्हतं. तर थैलीवरून लक्षात ठेवू थायलोफायटा. तर त्याचे एक्झाम्पल आहेत युलेथ्रिक्स, उल्वा, कारा, स्पायरोगायरा, क्लॅमिडोमोनास, लायकेन, हे वालं. देन नेक्स्ट येतं प्लांट्स विथ रूट्स अँड शूट्स. तर ह्याचे 2 टाईप येतात. एक विदाऊट स्पेशलाइज्ड व्हस्क्युलर टिश्यूज. व्हस्क्युलर टिश्यूज म्हणजे काय की वॉटर आणि फूड वाहून नेण्यासाठी ना 2 पाईप्स असतात, तर त्यांना व्हस्क्युलर टिश्यूज म्हणतात. तर विदाऊट स्पेशलाइज्ड आहेत ना, पण तरी पण भाई स्पेशलाइज नाहीत, पण हे ना ब्रो लोक आहेत. तर स्पेशलाइज नसून ब्रो आहेत कारण ते युनिक आहेत, तर त्याच्यापासून लक्षात ठेवायचं की ब्रायोफायटा. ओके, तर ब्रायोफायटाचं त्यांना ना ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम पण म्हणतात. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत हॉर्नवर्ट, लिव्हरवर्ट, मॉस, मर्केंटिया, हे वाले. आणि जे स्पर्म सेलला होल्ड करतं ना ते लक्षात ठेवा, ह्यामध्ये स्पर्म सेलला जे होल्ड करतं त्या पार्टला अँथ्रेडियम म्हणतात, आणि फिमेल पार्टला होल्ड करतं त्याला आर्केगोनियम म्हणतात. देन नेक्स्ट येतं की प्लांट्स विथ स्पेशलाइज्ड व्हस्क्युलर टिश्यूज, ज्याला ट्रॅकिओफायटा बोलतात. वेल डेव्हलप झायलम असतं आणि फ्लोएम असतो ह्याचा. तर त्याचे 2 पार्ट आहेत. पहिला आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा म्हणजे मध्ये काय आहे की ह्याच्यात ना सीड नाही प्रोड्यूस करत, आणि ह्याच्यातल्या ज्या सगळ्या हिडन असतात, लाईक नाही का एनक्रिप्टेड मेसेज म्हणतो आपल्या व्हॉट्सअपमध्ये पण येतं ना की युअर चॅट इज एनक्रिप्टेड, म्हणजे ते सगळ्या गोष्टी अशा हिडन टाईप आहेत. तर तसंच ह्यामध्ये ना रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हिडन असतात, तर त्याला क्रिप्टोगॅम्स पण म्हणतात. तर त्याचे एक्झाम्पल आहेत मर्सिलिया, फर्न्स, हॉस्टेल, हे वालं. ओके, आणि ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये रिप्रोडक्टिव्ह सेल्स ज्या आहेत ना, तर ते वॉटर और एअर थ्रू फिरतात. नेक्स्ट आहे जे सीड प्रोड्यूस करतात, तर त्यांना स्पर्मॅटोफायटा म्हणतात. तर त्याचे 2 पार्ट आहेत. पहिलं जिम्नोस्पर्म. तर लाईक ह्याच्यामध्ये काय असतात की सीड नेक्ड असतात. तर ह्याचं लक्षात कसं ठेवायचं की जे जिमब्रो आहेत, जिमला जाणारे लोक आहेत, तर ते शर्ट वगैरे घालत नाहीत, बॉडी फ्लेक्स करतात ना की तर ते नेक्स्ट सीडचं जिम्नोस्पर्म लक्षात ठेवायचं. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत सायकस, स्पाईन, देवदार, हे वाले. आणि नेक्स्ट येतं अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्समध्ये काय होतं की फ्लॉवरिंग प्लांट्स असतात, लाईक सीड त्याच्यात एन्क्लोज्ड असतात फ्रूटच्या मध्ये किंवा फ्लॉवरच्या तिथे. हे मोस्ट डेव्हलप्डमध्ये येतात आणि यांना फ्लॉवर्स पण असतात. त्याचे एक्झाम्पल आहेत हिबिस्कस, मँगो, सनफ्लॉवर वगैरे. आणि याचे 2 टाईप्स आहेत परत. तर पहिलं टाईप आहे डायकोटायलेडॉन्स. ओके, म्हणजे डायकॉट्स म्हणजे काय की 2 कॉटिलेडॉन्स असतात, म्हणजे सीड्स आहे ना, तर सीड्सचे 2 असे तुकडे पडतात, अशा टाईपचे. त्याचे एक्झाम्पल्स आहेत पी, हिबिस्कस, सनफ्लॉवर. अँड सेकंड आहे मोनोकॉटिलेडॉन्स. तर ते 1 कॉटिलेडॉन असतं. मोनोकॉटिलेडॉन्सचं आहे की सीड हा 1 कॉटिलेडॉन, पॅरलल व्हेनेशन असतं ह्या लिव्हच्या मध्ये, मोनोकॉट असतात. तर त्याचे एक्झाम्पल आहे व्हीट, राईस, मेज.
अजून एक ह्यामध्ये इम्पॉर्टंट आहे अल्गी, थायलोफायटाच्या अंडरचं अल्गी आहे तर ते 4 टाईपचे अल्गी असतात. पहिलं ग्रीन अल्गी. ग्रीन अल्गी म्हणजे काय, क्लोरोफायके. तर त्यामध्ये येतं स्पायरोगायरा, क्लॅमिडोमोनास, हे वालं क्लोरेला. तो क्लोरेला ना प्रोटीन आणि आयर्न रिच आहे खूप जास्त, ते लक्षात ठेवा फॅक्ट्स म्हणून. देन आहे ब्राऊन अल्गी. ब्राऊन अल्गीला फायोफायके म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहे केल्प, लॅमिनेरा, सरगॅसम, ज्याचं सरगॅसोस सी सुद्धा आहे. देन रेड अल्गीला रोडोफायके म्हणतात, अगर अगर जेली ह्यापासून बनते. अँड येल्लो अल्गी जे आहे तर त्याला झॅन्थोफायके म्हणतात. सो प्लांट किंगडम मध्ये 2 टाईप आहेत. पहिलं प्लांट्स विदाउट रूट्स अँड शूट्स, ज्याला थायलोफायटा म्हणतात. प्लांट्स विथ रूट्स अँड शूट्सचे 2 टाईप येतात. पहिलं प्लांट विदाउट स्पेशलाइज्ड व्हस्क्युलर टिश्यूज, जे की ज्याला ब्रायोफायटा म्हणतात, ज्याला अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम म्हणतात. सेकंड प्लांट्स विथ स्पेशलाइज्ड व्हस्क्युलर टिश्यूज, त्याला ट्रॅकिओफायटा म्हणतात. त्याचे 2 टाईप्स आहेत. टेरिडोफायटा, जे की सीडलेस व्हस्क्युलर प्लांट्स आहेत. आणि सेकंड स्पर्मॅटोफायटा, त्याचे 2 टाईप्स आहेत. जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स मध्ये नेकेड सीड्स असतात आणि अँजिओस्पर्म्स मध्ये फ्लॉवरिंग प्लांट्स असतात. अँजिओस्पर्म्सचे 2 टाईप्स आहेत, डायकॉट, मोनोकॉट. थँक्यू.